ओके, चला सुरू करूयात आपण. जय श्रीकृष्ण सर्वांना परत एकदा. आज भगवद्गीतेचा 11वा अध्याय म्हणजे विश्वरूप दर्शन. आपण गीतेतील अत्यंत विलक्षण आणि भावस्पर्शी अध्याय आज विवेचन रूपामध्ये सौ छायाताई कुलकर्णी यांच्याकडून ऐकणार आहोत. आपण त्यांनाच विनंती करू की त्यांनी डायरेक्ट विवेचनाला सुरुवात करावी. माझा आवाज येतोय ना सर्वांना? हो, येतोय ताई. ताई, हा, चालेल. ताई, तुमचा अनम्यूट आहात तुम्ही. म्यूट आहात तुम्ही स्वतः. हा. आता येतोय आवाज? हो हो, आता चालू करा. नमस्कार. ओम नमो भगवते वासुदेवाय. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशौ. विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्विध्यानगम्यं. वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलौकिकनाथं. वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरातारुणबिम्बफलाधरोष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वती व्यासं ततो जयमुदीरये. प्रथम श्री दत्तगुरूंना वंदन करते. सद्गुरूंना वंदन करते. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती. सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करते. श्रोता वक्ता श्री राम समर्थ. आषाढी एकादशी पासून जे चातुर्मासानिमित्त चातुर्मास सेवा या उपक्रमाअंतर्गत जे विवेचन सत्र आयोजित केले आहे, त्याच्या प्रथम पुष्पात आपण भगवद्गीतेतील अध्याय 11 विश्वरूप दर्शन योग बघणार आहोत. या विषयावर मी माझ्या अल्पमतीने विचार मांडण्याचा छोटासा प्रयत्न करते. भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायात भगवंतांनी त्यांच्या विभूती सांगितल्या. विभूती म्हणजे काय? तर भूत म्हणजे असणे आणि विभूत म्हणजे एखाद्या विशेष रूपात असणे. ब्रह्मांडाच्या कणाकणात भगवंताचे अस्तित्व आहे. वास्तविकतः ब्रह्मांडातील अनंत रूपे ही भगवंताचीच आहेत. आपण म्हणतो की आपल्यात भगवंत वास करतात. याचा अर्थ असा नाही की आपल्या बाह्य रूपापासून भगवंत भिन्न आहे. वास्तविकतः आपल्या अंतर्बाह्य कणाकणातच नाही तर ताई, तुमचं अनम्यूट करा तुम्ही. हा हा. का बरं म्यूट होतंय ते? नाही, काही नाही प्रॉब्लेम. आता सुरू करा. हा. भगवंताचे विराट रूप किंवा विश्वरूप म्हणजे संपूर्ण ब्रह्मांड, निसर्ग आणि चराचर सृष्टी. आपल्यामध्ये सामावलेले ईश्वराचे अनंत, विशाल आणि सर्व समावेशक रूप होय. यात भूत, भविष्य, वर्तमान आणि सर्व जीव एकाच वेळी दिसून येतात. दुसऱ्या अध्यायात भगवंत म्हणतात, अशोच्यानन्व शोचस्वं परज्ञा वादांश भाससे गतासून गताश्नुष्य नानुशोचन्ति पंडितः. या श्लोकापासून भगवंतांनी तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली. आता 10 अध्याय झाले आहेत, तरी भगवंत बोलतातच आहे. भगवंत असले तरी ते किती बोलणार? या 11व्या अध्यायाच्या 55 श्लोकांमध्ये
9 ते 10 श्लोक भगवंतांच्या तोंडी आहेत. म्हणून माऊली म्हणता हा 11वा अध्याय म्हणजे भगवंताचे विश्रांती स्थान आहे. भगवंताच्या विश्रांतीचे ठिकाण या अध्यायाचे महात्म्य ज्ञानेश्वरीत जाणवते. इथे भगवंताला फार काही बोलायचे नाही, तर दाखवायचे आहे. तर त्यांना काय दाखवायचं आहे? तर स्वस्वरूप दाखवायचे आहे. त्यामुळे त्यांना वेगळे कष्ट घ्यावे लागणार नाही. म्हणून हा अध्याय भगवंताच्या विश्रांतीचा अध्याय आहे. या अध्यायात शांतरसास अद्भुत रस भेटणार म्हणून श्री माऊलींनी या अध्यायाला प्रयाग क्षेत्राची उपमा दिली आहे. हा शांतरस का आहे? तर अर्जुनाच्या अस्वस्थ मनोवृत्ती ज्या आहेत त्या हळूहळू शांत व्हायला लागल्या आहेत. तसे पाहिले तर या अध्यायात सगळेच रस आहेत. हा 11वा अध्याय म्हणजे हरिहर भेट. हरीची आणि हराची भेट हा अध्याय. आपल्या सर्वांना माहीतच आहे की हरी म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे शिव. तर हरी काय करतो? तर हरी जगाची स्थिती सांभाळून ठेवतो, संरक्षण करतो. आणि हर काय करतो? तर जगाचा संहार करतो, नाश करतो. म्हणजेच एकाच ठिकाणी देवाचे संरक्षक रूप आणि संहारक रूप एकत्र बघण्याचा योग म्हणजेच हा 11वा अध्याय. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ज्याप्रमाणे प्रयाग क्षेत्रात गंगा व यमुना या 2 नद्यांचे ओघ प्रगटतात, जिथे प्रगट होतात आणि त्या 2 ओघांच्या मधोमध जशी गंगा नदी अगदी गुप्त रूपाने आहे, त्याप्रमाणे या अध्यायात शांत आणि अद्भुत हे 2 स्पष्ट दिसणारे रस आहेत. आणि या 2 रसात गंगा, गीता ही गुप्त सरस्वतीच आहे. 9व्या अध्यायात भगवंतांनी अर्जुनाला सर्व रहस्य सांगितली, पण ती समजण्याची क्षमता अर्जुनाकडे नसल्याने 10व्या अध्यायात जिथे आपल्याला भगवंताचे दर्शन होते अशा स्वतःच्या विभूतींबद्दल सांगितले. आता भगवंत म्हणतात, अथवा बहुनैतेन किम ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृष्णम एकाक्षेन स्थितो जगत. मी फक्त या विभूतींमध्येच नाही, माझ्या एका अंशामध्ये मी माझ्या योग शक्तीने या सर्व विश्वाला म्हणजेच अनंत कोटी ब्रह्मांडांना धारण केले आहे. हे ऐकल्यावर अर्जुनाच्या मनात भगवंताच्या स्वरूपाबद्दल त्यांचे रूप बघण्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली. आपलं पण कसं होतं, समजा एखादी मित्र मैत्रीण जेव्हा एखाद्या रम्य ठिकाणी किंवा एखाद्या यात्रेला जाऊन आले आणि तिथलं त्यांनी वर्णन केलं किंवा त्या ठिकाणाचं वातावरण, त्या ठिकाणच्या सगळं निसर्गाचं वर्णन केलं किंवा एखाद्या नवीन झालेल्या हॉटेलमध्येही जेवायला गेले, हे जास्त आपल्याला रिलेटेड होईल. जेवायला गेले किंवा तिथल्या पदार्थांचं वर्णन केलं, तर आपल्या पण मनामध्ये साहजिकपणे एक उत्सुकता निर्माण होते की आपण ती गोष्ट कशी आहे ती आपण बघावी, आपण तिथे जाऊन यावं, ते ठिकाण आपण बघावं, अशी आपल्या मनामध्ये जशी उत्सुकता निर्माण होते, तसं जेव्हा भगवंतांनी आपल्या विभूती सांगितल्या, भगवंताच्या विभूती या अनंत होत्या, पण भगवंतांनी अगदी महत्वाच्या विभूती सांगितल्या. त्या विभूती बघण्याची, अर्जुनाला सर्वच विभूती बघण्याची अर्जुनाच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण झाली. भगवंताच्या अर्जुनावर निरातिशय प्रेम आहे. त्यामुळे भगवंत म्हणजे जेव्हा अर्जुन एका वाक्यात भगवंताला प्रश्न विचारतो आणि पुढे 20-22 जाऊन मध्यात्मसंजितम यत्वयोक्तम वचस्तेन योगोयम विगतो मम. अर्जुन म्हणतो, माझा मोह हळूहळू आता कमी व्हायला लागलाय, पण तो खरा गेलाय का? तो खरा गेला नाहीये. 18व्या अध्यायात अर्जुनाने कबुली दिली, नष्टो मोह स्मृतिर्लब्ध. म्हणजे मला तेव्हा त्याला स्मरण झाले, आता त्याला हळूहळू स्मरण होतं की मी क्षत्रिय आहे. पण इथे अर्जुनाने सांगायला सुरुवात केली, हळूहळू त्याला आता त्याचा मोह कमी कमी होतोय.
गुह्यम अध्यात्म संजितम, अध्यात्माशी निगडित असं गुह्य वचन श्रीकृष्णांनी सांगितल्यामुळे अर्जुनाचा मोह हळूहळू दूर होत झाला आहे. दुसऱ्या श्लोकामध्ये अर्जुन भगवंताची स्तुती करतो. विनोबा भावे म्हणतात की सर्व चराचरात सृष्टीच्या प्रत्येक कणात परमेश्वर आहे हे समजणे कठीण आहे. अर्जुन इथे भगवंतांना प्रथमच कमलपत्राक्ष म्हणतो. कमलपत्राक्ष म्हणजे ज्यांचे डोळे कमळाच्या पानाप्रमाणे आहेत असा. कमळाचे पान चिखलामध्ये असते तरीही चिखलामुळे त्याच्यावर डाग पडत नाही. ते निर्मलतेचे प्रतीक आहे. जणू ते दृष्टीतील दोष नाहीसा करणारे आहे. म्हणूनच अर्जुन म्हणतो, माझ्या दृष्टीचा दोष आपण दूर केलात. माझी दृष्टी व्यापक झाली. भगवंतांनी अध्याय 10व्या अध्यायामध्ये ज्या विभूती सांगितल्या त्या जर मला प्रत्यक्ष पाहता आल्या तर, प्रत्यक्ष दिसल्या तर, म्हणून अर्जुनाने प्रश्न विचारला, दृष्टमिच्छामि ते रूपम. भगवंत, मला तुझे ते ऐश्वर्ययुक्त रूप पाहण्याची इच्छा आहे. म्हणजेच तिसऱ्या श्लोकात अर्जुन भगवंतांसाठी 2 विशेषणे वापरतो. पहिलं विशेषण म्हणजे परमेश्वर. ईश म्हणजे नियंता, तर परम ईश्वर म्हणजे सर्वांचा नियंता, नियामक. दुसरे पुरुषोत्तम. पुरुष म्हणजे चैतन्य. पुरुषोत्तम म्हणजे चैतन्याचे चैतन्य. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, तुझे विश्वरूप अवघे, तुझे विश्वरूप आघवे, माझी ह्या तिथीसी गोचरू व्हावे. ऐसी थोर आस जीवे बांधुनी आहे. तुझे विश्वरूप माझ्या दृष्टीला दिसावे अशी आस माझ्या जीवा लागली आहे. अर्जुन भगवंतांना म्हणतो, तुमच्या एका अंशात सारे विश्व सामावले आहे असे तुम्ही म्हणता, मग त्याच्या पलीकडे काय आहे हे मला सर्व काही बघायचं आहे. अर्जुनाने भगवंतांना प्रश्न विचारला, मन्यसे यदि तच्छक्कम. परंतु मला जर असे वाटले की मी हे बघू शकतो, म्हणजे तुम्हाला जर असं वाटलं की मी हे रूप बघू शकतो, तरच ते दाखव. म्हणजे माझा हट्ट नाही. मी योग्य नसेन तर दाखवू नकोस. माझ्या प्रेमापोटी नको. असे अर्जुन म्हणतो न म्हणतो भगवंताच्या आनंदाला भरती आली. आणि विशेष म्हणजे भगवंताचा लाडका भक्त अर्जुन आहे आणि त्याच्यावर भगवंताचं अतिशय प्रेम आहे. त्या आनंदपोटी भगवंत लगेच म्हणतात, पश्चिमे पार्थ रूपाणी शतशोथ सहस्रशः. पहा माझी रूप, माझी विविध प्रकारची, विविध आकाराची रूप पहा. शेकडो, सहस्र, विशाल, रौद्र, सौम्य, भयानक, सूर्य, 12 आदित्य. 12 आदित्य म्हणजेच आदितीचे 12 पुत्र, विवस्वान, आर्यमा, त्वष्ट, सविता, भग, धात्री, मित्र, वरुण, अंश, पुष्ण, इंद्र. 8 वसु, प्राण, द्रोण, अग्नी, दोष, ध्रुव, अर्क, वास्तु, विभावसु. 8 वसु. वसु म्हणजे ऊर्जा. हे 8ही वसु शापित होते. गंगा मातेने त्यांना पृथ्वीवर जन्म देऊन मुक्ती दिली. यातील 8वा वसु म्हणजेच पितामह भीष्म. दोन्ही अश्विनी कुमार, 11 रुद्र, 49 मरुद्गण. हे जे 12 आदित्य, 8 वसु, 2 अश्विनी कुमार, 11 रुद्र, म्हणजेच यांची बेरीज 33 येते. म्हणजेच 33 कोटी देव. आजपर्यंत जे पाहिले नाहीस ते दिव्य आणि अद्भुत रूप पहा. पण अर्जुन काहीच उत्तर देत नाही. भगवंताला काही कळत नाही. मग भगवंताच्या लक्षात येते, भगवंताच्या लक्षात आलं की हा चर्मचक्षुंनी पाहता येणारा योग नाहीये. त्यासाठी दिव्य दृष्टी पाहिजे. अर्जुनाला दिव्य दृष्टी दिल्याशिवाय विश्वरूप दिसणार नाही हे भगवंतांना समजले. म्हणून भगवंत अर्जुनाला दिव्य दृष्टी देतात. आपल्या लौकिक डोळ्यांची एक क्षमता असते, त्या पलीकडे आपण बघू शकत नाही. उदाहरणार्थ, सूक्ष्मदर्शकातून वैज्ञानिक ज्या पेशी बघू शकतात
त्या आपण नुसत्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, बघू शकत नाही. वैज्ञानिक ऑटोमस, न्यूक्लियस, न्यूट्रॉन्स, त्याभोवती ऑर्बिट्स मध्ये फिरणारे इलेक्ट्रॉन सुद्धा बघू शकतात. ही सुद्धा एक प्रकारची दिव्य दृष्टीच आहे. गुलाबराव महाराज हे दृष्टीहीन होते, परंतु त्यांचे ज्ञानचक्षु, प्रज्ञाचक्षु विकसित होते. त्यांचे काका त्यांना रात्री विहिरीहून पाणी आणण्यास सांगत. मार्ग जंगलातून असे, परंतु ते कुठेच अडखळत नसत. ते म्हणत की माझ्या बरोबर प्रतिक्षण माझा भगवंत आहे, माझा परमेश्वर आहे, तोच मला मार्ग दाखवतो. अर्जुनाला भगवंतांनी दिव्य दृष्टी दिली आणि दृष्टी दिली. आता आपली पात्रता तेवढी नाहीये. आता खरा विश्वरूप दर्शन सोहळा सुरू झाला. पहिले वर्णन कोणी केले? रूप रूप अर्जुनाला दाखविले, परंतु वर्णन संजयाने केले. संजय सांगतो की तो इतका हरकून गेला की त्याच्या इतका भाग्यवान कुणीच नाही. 9व्या श्लोकात संजय धृतराष्ट्राला म्हणाला, त्या महायोगेश्वर हरीने अर्जुनाला परम ऐश्वर्ययुक्त दिव्य स्वरूप दाखविले. योगेश्वर म्हणजे योगांचा ईश्वर. योग म्हणजे जोडणे. योगेश्वर म्हणजे ज्याच्याशी सर्व लोक जोडलेले आहे असा. हरी म्हणजे सर्व पापांचे हरण करणारा, पापांचा नाश करणारा. इथे दृश्य दाखवणारा आणि बघणारा तिघेही महान आहेत. दर्शन आणि द्रष्टा तिघेही महान आहेत. याचे वर्णन करताना माऊली म्हणतात, अवतार जय सकळ, जिये समुद्रीचा कल्लोळ. विश्व हे मृगजळ, जया रश्मी. अर्थात ज्याप्रमाणे समुद्रावर लाटा उसळतात आणि त्यामध्ये अनेक बुडबुडे असतात, त्याप्रमाणे भगवान रूपी समुद्रावर अनेक ब्रह्मांडे बुडबुड्यांसारखी दिसत होती. संजय म्हणतो, राजन बघा. संजयाला अजूनही आशा वाटत होती की विश्वाचे स्वामी धृतराष्ट्राच्या पुतण्यांच्या बाजूने आहेत. हे ऐकल्यावर तरी धृतराष्ट्र आपल्या मुलांच्या पराभवाची धृतराष्ट्राला निश्चित कल्पना येईल आणि विचारांती तो होऊ घातलेले विनाशक युद्ध तो थांबविल. परंतु थांबविल. संजय म्हणतो, राजन बघा, अनेक वक्र नयनम, त्या योगेश्वराला अनेक मुखे आणि अनेक नेत्र होते. जे पुरुष सुक्तात वर्णन येतं, ओम सहस्र शीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपाद, ते वर्णन इथे प्रत्यक्षात अनुभवतात. सर्वांगाला उटी लावलेला, दिव्य भूषणे घातलेला, हातात दिव्य शस्त्रे आणि दिव्य माला आणि वस्त्रे परिधान केलेले, सर्व प्रकारच्या आश्चर्याने युक्त अशा अंत नसलेल्या विराट परमेश्वराला अर्जुनाने पाहिले. दिवी सूर्य सहस्रस्य, हजारो सूर्य उदित झाल्यावर जेवढा प्रकाश पडेल तो थोडासा त्या तेजाच्या जवळ जाणार आहे. म्हणजे हजारो सूर्य एकाच वेळी आकाशात उगवले तर जितका प्रकाश पडेल, जितका प्रकाश आकाशात दिसेल, जितकं तेज प्रकट होईल, तितकं तेज त्या विराट पुरुषाचे होते, असे संजय म्हणतो. वैज्ञानिकाने जेव्हा पहिला अणुस्फोट केला तेव्हा त्यांना असाच प्रकाश दिसला व त्यावेळी त्यांनी गीतेतील दिवी सूर्य सहस्रस्य या श्लोकाची त्यांना आठवण झाली. हजारो सूर्य एकाच वेळी आकाशात उगवल्यावर होणारा प्रकाश त्या विराट पुरुषाचा होता. अर्जुन यावेळी हे आंतरिक तेज किती असेल याची तुलना करणे शक्य नाही. हे सगळे पाहिल्यावर अर्जुनाची परिस्थिती काय आहे तर रोमा धनंजय, अर्जुन रोमांचित झाला. आपण असे म्हणू शकतो की भीतीने त्याच्या अंगावर काटा आला. अर्जुनाला विस्मयाची भावना, परिणामी रोमांच उभे राहिलेले दिसून येते. संजय इतक्या दुरून युद्धभूमीवरील ते दृश्य बघतोय आणि त्याला प्रत्येक योद्ध्याच्या बारीक सारीक शारीरिक हालचालींचा तपशील तो निरखत आहे.
त्याचबरोबर शरीराच्या पलीकडील प्रत्येक व्यक्तीचा मन, बुद्धी व उपकरणांमध्येही डोकावण्याची क्षमता शक्ती त्याला आहे असे दिसते. अर्जुनाच्या शरीरावरील रोमांच इतक्याच त्याच्या मनातील विस्मय भावना देखील संजयला स्पष्टपणे कळत होत्या. अर्जुन हात जोडून मस्तक खाली लववून प्रथमच बोलण्यास सुरुवात करीत होता. श्रीकृष्ण केवळ लौकिक वस्तूच दिसतील असे नव्हे, तर भगवंताच्या त्या विराट रूपामध्ये अलौकिक देवांचाही समावेश आहे. स्वर्गांमधील ब्रह्मदेवांपासून ते पृथ्वीवरील बिळातील सर्पांपर्यंत सर्वांचे भगवानांच्या विराट रूपामध्ये प्रतिनिधित्व हे त्यातून दर्शविले आहे. तीच व्यष्टी आणि समष्टी आहे. तर अर्जुन त्यामध्ये काय काय बघतो? सर्व देवांचे समूह, सगळ्या सिद्धांचे समूह, कपिलादिक ऋषी तुमच्यात पाहतोय. पाताळांमध्ये वास्तव्य करणारे जसे नाग, कुरक हे सुद्धा पाहतो. भवानी सहित कैलासाधीश शंकर, त्याच वेळी कमलावरती आरूढ झालेला ब्रह्मदेव एकाच वेळी बघतोय. आणि मला नेमकं समजत नाही की तुम्ही सुरू कुठे झाला आणि संपला कुठे. तुमचा आरंभ कळत नाही आणि अंत पण नाही, म्हणून मध्य नाही. ज्याला आदी नाही अंत नाही, म्हणून तो अनादी. आज तुझे डोळे म्हणजे चंद्र सूर्य हे एकदम दिव्य दिसताय. तुम्ही जमिनीपासून सुरुवात करून आकाशाला जाऊन भिडलेले आहात. याचे वर्णन कसे करावे? याचे वर्णन कसे करावे? नभस्पृशम दीप्तम, आपल्या वायुसेनेचे सुद्धा हे ब्रीदवाक्य आहे. हे या 11व्या अध्यायातूनच घेतलेले आहे. आता तुम्ही मुख उघडले, यात तुमच्या कराल दाढा दिसत आहे. कराल दाढा म्हणजेच साक्षात मृत्यू इतक्या भयंकर त्या उघडल्या आहेत. आणि यात धृतराष्ट्राच्या 100च्या 100 पुत्र भीष्म, द्रोण, कर्ण त्यात जात आहेत. अर्जुनाचे गुरु द्रोणाचार्य यांनी त्याला धनुर्विद्या शिकवली होती. त्याच्यापाशी काही विशेष शस्त्रे होती. अर्जुन ह्या आचार्यांचा विशेष सन्मान व आदर करीत आहे. पितामह भीष्म इच्छामरणी होते. त्यांच्याजवळही काही शक्तिशाली अलौकिक शस्त्रे होती. भूतकाळात एकदा भीष्मांनी परशुरामांनाही पराभूत केले होते. जयद्रथ अजिंक्य होता, कारण तपाचरण करीत असलेल्या त्याच्या पित्याने असा ठाम निश्चय केला होता की जो कोणी माझ्या पुत्राचे मस्तक धरणीवर पाडण्यास कारणीभूत होईल, त्याचेही मस्तक जमिनीवर पडेल. कर्णाजवळ त्याला इंद्राने दिलेली शक्तिशाली अस्त्रे होती. म्हणून ह्या म्हणजे प्रामुख्याने ह्या 4 जणांचं नाव या यादीमध्ये आलेलं आहे. फक्त कौरवांच्या नाही, तर शत्रू सैन्याच्या पांडवांच्या सैन्यातील देखील वीर योद्धे त्याच दिशेने घाईघाईने प्रवास करताना दिसत होते. तुमच्या मुखात प्रवेश करत आहे. तुम्ही चक्क तुमचा जबडा म्हणून टाकलात. त्यांना बाहेर यायची सोय नाही. तुम्ही चरवण सुरू केल्यामुळे अनेक योद्ध्यांचे हातपाय सुद्धा तुटत आहेत. मस्तक तुटत आहे. काही जणांचे हातपाय तुमच्या दातांमध्ये रुतून बसलेले दिसत आहे. हे मला पाहवत नाही. ज्याप्रमाणे नद्या धावत धावत जाऊन समुद्राला मिळतात. मुळात संपूर्ण पाणी समुद्राचेच आहे. तेच पाणी ढगाद्वारे पावसाच्या रूपाने पृथ्वीवर वर्षा होऊन झरे, ओढे इत्यादींना घेऊन नदीचे रूप धारण करत असते. कारण पाण्याचे उगमस्थान समुद्रच आहे. ते सर्व जलप्रवाह समुद्रामध्ये जाऊन आपल्या नावरूपाचा त्याग करून, अर्थात गंगा, यमुना, सरस्वती इत्यादी नावांचा आणि प्रवाहांच्या रूपाचा त्याग करून समुद्र रूपच बनतात. आपले वेगळे अस्तित्व त्या ठेवत नाही. ज्याप्रमाणे ठेवत नाही, तसेच पतंग सुद्धा अंधाऱ्या रात्रीत कुठे जर प्रज्वलित अग्नी दिसला तर त्यावर मुक्त होऊन त्याकडे मोठ्या वेगाने धावतात.
त्यापैकी काही अग्नीत स्वाहा होता आणि काहींना चटका लागतो, काही तळफळत असतात. असे असतानाही त्यांची ओढ फक्त ती अग्नीकडेच असते. पतंग तर मोहाला बळी पडून घेण्याच्या इच्छेने स्वतः अग्नीत उडी घेतात. परंतु नद्या आपला आपला आपण देण्यासाठी समुद्राकडे धावतात. म्हणजे जो मनुष्य घेण्याची इच्छा करतो, जो मोह बाळगतो, तो कसा असतो? पतंगासारखा असतो. आणि जे मनुष्य देण्याची इच्छा बाळगतात, ते त्या नद्यांसारखे असतात. पतंग जसे स्वतःहून ज्योतीवर झडप घालतात, त्याप्रमाणे ही सगळी मंडळी अत्यंत आवेगाने तुझ्या मुखामध्ये प्रवेश करत आहे. तू तुझ्या कराल दाडांनी त्यांचे चूर्ण करून टाकत आहे. हे रूप अर्जुनाने पाहिले आणि त्याच्या अंगावर सरसरून शहारा आला. तो म्हणतो, तुम्ही नक्की कोण आहात? तुमचे हे रूप अशा पद्धतीने आमचा कृष्ण दिसत नाही. अशा पद्धतीने आमचा कृष्ण दिसत नाही. मला तुमचे खरे रूप जाणून घ्यायचे आहे. हे उग्र हे उग्र रूप आमच्या कृष्णाचे नाही. मग हे रूप कोणाचे आहे? विराट भयानक रूप दाखविणारे आपण आहात तरी कोण? अर्जुनाने प्रश्न विचारला असता भगवंत म्हणतात, कालोस्मी, मी काळ आहे. मी काळ पुरुष असून यावेळी लोकांचा नाश करण्यास प्रवृत्त झालो आहे. काळ हा परमेश्वरानेच उत्पन्न केला आहे व तो या रूपाने, काळ रूपाने जगाची निर्मिती करतो, जगाची स्थिती सांभाळतो आणि शेवटी जग आपल्या ठिकाणीच विलीन करून घेतो, ज्याला आपण प्रलय म्हणतो. काळ ही परमेश्वराचीच एक शक्ती व रूप आहे. सर्व जग काळाने सीमित आहे. काळ हाच सर्व समर्थ आहे आणि म्हणूनच जेव्हा काही अघटित घडते, तेव्हा आपण कालाय तस्मै नमः असे म्हणतो. काळ याचा अर्थ मृत्यू असाही होतो. म्हणून समर्थ रामदास स्वामी म्हणतात, महाथोरते मृत्यू पंथेची गेले, किती एक ते जन्मले आणि मेले. श्रीराम. येथे भगवंत स्पष्टपणे म्हणतात, कालोस्मी लोकक्षय, लोकांचा क्षय करण्यासाठी उपस्थित असलेला आहे. सगळं आवर्त घ्यायचं आहे मला. भगवंत म्हणतात, ऋते पित्वा, या युद्धभूमीवर लढण्यासाठी जे जे उपस्थित आहे, अर्जुना, तू नाही म्हणालास तरी ते उरणारच नाही. स्पष्ट सांगून टाकले, ही मंडळी उरणारच नाही. हातात शस्त्र घे अथवा नको घेऊ, ही माणसे टिकणार नाही. कारण तो काळ आहे, पण मी असे होऊ देणार नाही. ते तूच करायला हवं आणि ही तुझीच संधी आहे. ती मी तुझ्याकडून काढून घेणार नाही. तू नाही म्हणालास तर एखाद्या सामान्य शिष्याच्या अंगात ती शक्ती निर्माण करून ते काम करणं मला अवघड वाटत नाही. पण मी हे करणार नाही, कारण ही तुझी संधी आहे. आजपर्यंत तू तुझ्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहिला आहेस. ही संधी तुझ्या वाट्याला आली आहे. जेव्हा एखाद्या क्षत्रियाच्या वाट्याला येते, तेव्हा कुणीही क्षत्रियाने उत्तिष्ठ यशोला केली, यश मिळव, अधर्माला यश मिळत नाही. हे युद्ध धर्मासाठीच चालू आहे. विजय मिळव आणि राज्याचा उपभोग घे, पण तर समृद्ध राज्य. यांना मी पूर्वीच मारले आहे. कर्तृत्व घेऊ नको. तू फक्त इथे अर्जुनाला सव्य म्हटलंय. म्हणजे अर्जुन दोन्ही हातांनी धनुष्य चालवायचा आणि अचूक नेम धरणे, दोन्ही हातांनी धनुष्य चालविणे, अचूक नेम धरणे, असा तो सव्यसाची अर्जुन. तू निमित्त मात्र आहे. कुठलीही व्यथा मनात बाळगू नको. अर्जुनाला कळत नाही काय करावं. अर्जुन म्हणता, किती दुर्दैवी आहे मी. तुझे मोठेपण मला समजलेच नाही. तू माझा मित्र आहेस, सखा आहेस, असेच कायम मनात आले. तुला एकेरीत कायम संबोधले,
अरे कृष्णा, अरे यादवा, हे मित्रा, हे सखा, तुला अरे तुरे केले. मी किती करंट आहे, मला तुझे मोठेपण लक्षातच आले नाही. आणि ते तू कधी येऊ पण दिले नाही. आणि मला ते तू कधी जाणवूही दिले नाही. आणि म्हणून मला कधीही ते जाणवलेही नाही. चार चौघात तुझी थट्टा केली, तुझी गंमत केली. तू जेवायला घेतलेला घास हलकेच ओढून घेतला. तुझ्या पलंगावरती थोडं तुला बाजूला सारून त्या पलंगाचा अर्धा उपभोग मी घेतला. विहार शय्याशु भोजनेषु, हे सर्व मी केले. म्हणजे जसं आपण मित्राशी वागतो, कारण तोपर्यंत अर्जुनाला माहितीच नाहीये की म्हणजे जेव्हा अर्जुन त्याच्याशी मित्रासारखा वागत होता, तेव्हा त्याला माहितीच नव्हतं की भगवंत हा केवढा मोठा आहे. हे सर्व मी केले आणि ते तू मला करू पण दिले. मला खूप वाईट वाटतंय. तुझा महिमा काय आणि तुला मी कुठपर्यंत जाणलंय, अशी अर्जुनाच्या मनाची स्थिती. पण तुला एक सांगतो, हे मी जाणीवपूर्वक नाही केले, अजाणता केले. ते चुकीमुळे घडले नाही, तर तो सुद्धा माझ्या प्रेमाचा एक भाग होता. शिष्याला गुरुने क्षमा करावी, सख्या मित्राला सख्या मित्राने क्षमा करावी. तू मला यासाठी नक्की क्षमा करशील, हे मुद्दाम म्हटले नाही. माझे आणखी एक मागणे आहे. मला तुला या रूपात पाहायची सवय नाही. मी तुला या रूपामध्ये फार काळ पाहू शकत नाही. तेव्हा तू मला तुझे मूळ रूप आहे त्या रूपामध्येच दर्शन दे. किरीटन गदिनं चक्रहस्तम इच्छामी. शंख, चक्र, गदा असलेला कृष्ण मला हवा आहे. मला विश्वरूप नको, चतुर्भुज रूप दाखव. भगवंत म्हणता, एकदा तू हे घोर भयानक असणारे रूप पाहून घे, कारण हे रूप पुन्हा पुन्हा बघता येणार नाही. परंतु अर्जुन प्रार्थना करतो, मला तुझे मूळ रूप हवे आहे. तेव्हा भगवंतांनी विराट रूप आवरून घेऊन आपले सौम्य चतुर्भुज रूप दाखवून त्याला शांत केलं. प्रत्येक भक्त ज्याची भक्ती करतो त्याच्यावर प्रेम करतो. अशा प्रकारे तो जेव्हा साकाराच्या द्वारे भगवंतांच्या अनंत परात्पर निराकार स्वरूपाचा साक्षात्कार करून घेतो, तेव्हा त्याला निरतिशय आनंदाचा अनुभव होतो. भगवंताच्या सगुण दृश्य रूपाचे पुराणांमध्ये चतुर्भुज असे वर्णन केले आहे. भगवंताच्या चार भुजा म्हणजेच माणसाच्या अंतःकरणातील चार वृत्तींचे ते निर्देशक आहे. म्हणजेच मन, बुद्धी, अहंकार. सर्व शक्तिमानतेचे प्रतीक म्हणून परमेश्वराची चतुर्भुज रूपात कल्पना करणे यथार्थ आहे. परमेश्वराने त्याच्या चार हातात धारण केलेली चार प्रतिकात्मक आयुधे आहेत. गदा, चक्र, शंख व पद्म. तो शंख निनाद करतो, म्हणजे तो प्रत्येकाच्या हृदयातील दिव्यत्वाला केलेले आव्हान असतो. मनुष्याने जर त्याच्या उच्चतर आदेशाच्या आव्हानांकडे लक्ष दिले नाही, तर त्याला मार देण्यासाठी गदा असते. आणि इतके करूनही मनुष्य चुका करीतच राहिला, तर मात्र चक्र त्याला मारून टाकते. जर त्याने शंखाच्या आव्हानांचे आज्ञापालन केले, तर त्याला कमळ प्राप्त होते. भारतामध्ये शांती व समृद्धीचे कमळ हे निर्देशक मानतात. विराट दर्शनाचा अधिकार सर्व भक्तांना प्राप्त होत नाही. आणि त्याच्या असीम कृपेने, भगवंताच्या असीम कृपेने तो अर्जुनाला त्या विशेष अधिकाराचा आनंद अनुभवास मिळाला. भगवान म्हणता की केवळ एखाद्याने वेदाचे अध्ययन केले आहे म्हणून किंवा यज्ञयागाच्या बळावर कोणीही हे विश्वरूप पाहू शकणार नाही. मग मग ते केव्हा पाहू शकणार? दानाने सुद्धा नाही. दानाने देऊन मिळणाऱ्या पुण्याने किंवा कर्मकांड केल्याने किंवा सातत्याने तपश्चर्येने देखील हे कोणाला मिळणार नाही. या सर्व साधना आवश्यक आहेत, पण जेव्हा मन स्थिर असेल तेव्हाच तो अनुभव येऊ शकतो. अंतर्मुख सुसंघटित बुद्धीच्या स्पष्ट प्रकाशातच हा अनुभव येऊ शकेल. श्रीकृष्णांचा प्रसन्न अशा आत्ताच्या मानवी रूपात व्यक्त होणारे सत्यत्वाचे व्यष्टी रूप
हेच समष्टी विश्वरूप होय. हे सर्व नामरूपांचे सार आहे. लाट जशी मूलतः समुद्र असते. समुद्र शक्तिवान, उग्र, प्रचंड, भयंकर असतो. तर लाट ही सौम्य, आकर्षक, आल्हाददायक असते. विश्वरूपाची खरी भक्ती म्हणजे स्पष्ट सांगितलेली आहे, की भक्तीचे वर्णन करताना शंकराचार्य म्हणतात, मोक्षाचे कारण असणाऱ्या साधनांपैकी भक्ती ही निसंशय सर्वात प्रभावी साधना आहे. आत्मतत्वाशी तादात्म्य पावणे म्हणजे भक्ती. भगवंत म्हणतात, की तू पाहिलेले रूप आता जे रूप तू जे पाहिलेलं रूप आहे, त्या रूपाची देव सुद्धा नेहमी ह्या रूपाच्या दर्शनाची इच्छा करतात. हे रूप पुन्हा कसे कसे पाहता येईल? तर ते वेद वेद पठन केले तुम्ही किंवा तप केले, दानाने, यज्ञाने, हे हे काहीही केले तरी हे रूप बघता येत नाही. म्हणजे ते वेद पठनाने नाही, यज्ञाने नाही, कर्माने नाही. एकमेव ते अनन्य भक्तीनेच प्राप्त होऊ शकते. तर तू माझा अनन्य भक्त आहेस, म्हणून ते तुला प्राप्त झाले. भक्तीनेच ते पाहता येते. तर भक्त कसा हवा? तो प्रत्येक कर्म तो भगवंत मला अर्पण करणारा, म्हणजे जे तू करशील, जे करशील ते मला अर्पण कर. जे खाशील ते कर्म मला तू अर्पण कर. तू माझा अनन्य भक्त हो. तो सर्व प्रकारच्या आसक्तीपासून, मोहापासून दूर असतो. कुणाशीही वैर ठेवत नाही. यासाठी साधकांनी पुढील गोष्टी लक्षात ठेवणे खूप आवश्यक असतात. म्हणजे ज्याची सर्व कर्मे ईश्वरार्पण केलेली आहे. जो सर्व कर्म म्हणजे सकाळी उठल्यापासून मनुष्य कर्म करत असतो. मनुष्याने कर्म करायचं ठरवलं नाही, नाही नाही तरी पण ते कर्मच आहे. म्हणजे प्रत्येक क्षणाक्षणाला मनुष्य कर्म करत असतो. ते सर्व कर्म हे ज्याचं ध्येय हे फक्त परमेश्वरच आहे. म्हणजे कुठलेही कर्म करत असताना प्रत्येक ठिकाणी म्हणजे कर्म करायचं, पण ते परमेश्वराला अर्पण करायचं आणि ध्येय फक्त आपलं काय आहे, की भगवंताची भक्ती करणं. म्हणजे जो परमेश्वराचाच भक्त आहे आणि भक्ती फक्त भक्ती करायची, परमेश्वराची अनन्य भक्ती करायची. जो सर्व आसक्तीपासून निवृत्त झाला आहे, म्हणजे जो निवैर आहे. म्हणजे त्या सर्व संसारातील सगळ्या आसक्तीपासून तो निवृत्त झाला आहे. तो कर्म करतो आणि त्या कर्म केलेलं भगवंताला अर्पण करून तिथून तो बाजूला होतो. त्या सर्वांबद्दल प्रेम आहे. प्रेम आणि कोणाबद्दलही द्वेष नसतं. सर्वांबद्दल प्रेम असतंच, पण काही ठिकाणी आपल्याला पटकीन राग येतो. कोणाबद्दल द्वेषाची भावना उत्पन्न होते. पण ती भावना कधीही उत्पन्न न होणं, म्हणजे जेव्हा आपल्याला सर्वांबद्दल प्रेम वाटेल, कोणाबद्दलही द्वेष वाटणार नाही, हीच साधकाच्या आत्मसाक्षात्काराची कसोटी आहे. थोडक्यात काय, तर 11व्या अध्याय हा काय शिकवतो, तर काळ हा केवळ दयाळू नाही, तो कठोरही आहे. परमात्मा त्या काळाचाही काळ असल्याने परमेश्वराला विनम्रपणे शरण जावे. सर्व जग हे परमेश्वरी संकल्पाप्रमाणे सुरू आहे. माणूस हा निमित्त मात्र आहे. आपल्यामुळे काहीही घडत नाही. आपल्याला कुठलीही गोष्ट केली की आपल्याला अहंभाव जागृत होतो आपला आणि आपल्याला असं वाटतं, की अरे माझ्यामुळेच ते घडलं. पण आपल्यामुळे ते काहीही घडत नाही. आपण फक्त तिथे कारण असतो, निमित्त मात्र असतो. म्हणजे ती सगळी परमेश्वराचा हा संकल्पच आहे. त्याच्याप्रमाणेच हे जग चालतं आणि त्याप्रमाणेच घडतं. आपण फक्त निमित्त मात्र असतो. माणसाचे जीवन क्षणभंगुर आहे. प्रत्येक क्षणी आपली वाटचाल मृत्यूकडे आहे. पूर आलेल्या नद्यांचा प्रवाह जसा समुद्राकडे धाव घेत असतात, त्याप्रमाणे किंवा पतंग जसे आपल्या विनाशासाठीच प्रज्वलित अग्नीत वेगाने प्रवेश करतात. तो वेग इतका असतो, म्हणजे जसा अग्नी दिसला की सगळे पतंग पटकीन अग्नीमध्ये आवेगाने प्रवेश करतात. त्याप्रमाणे सर्व माणसे काळाच्या या प्रचंड प्रवाहात प्रतिक्षणी मृत्यूकडे धावत असतात. जीवनाची ही क्षणभंगुरता लक्षात घेऊन माणसाने
प्राप्त कर्मे निष्काम राहून उत्तमरित्या पार पाडावीत. आत्मज्ञान करून घेऊन सर्वांशी निवैर राहावं व यथाकाळ या दुःखमय संसारातून मुक्त व्हावे. आता हा विश्वरूप दर्शन योग या अध्यायाचं शीर्षकच विश्वरूप हे योग्यच आहे. संस्कृत मधील वेदांत शास्त्राच्या परिभाषेनुसार येथील विश्वरूप या संज्ञेचा अर्थ विराट रूप असा आहे. आत्मा एका स्थूल व्यष्टी देहाशी तादात्म्य पावून जागृत अवस्थेतील घटनांचा अनुभव घेतो आणि अशा आत्म्याला वेदांतात विश्व असे म्हणतात. हाच आत्मा समष्टी स्थूल देहाशी ब्रह्मांडाशी तादात्म्य पावतो तेव्हा त्याला विराट असे म्हणतात. येथे भगवंतांनी त्यांचे विराट रूप दाखविलेले आहे. विराट रूपाचं दर्शन भगवंतांनी इथे आपल्याला केलं आहे. यामध्ये जे मला समजलं ते मी आपल्या पुढे अल्पबुद्धीने अल्पमतीने मांडण्याचा सर्वांपुढे प्रयत्न केला. झालेली सेवा ही भगवंताच्या चरणी समर्पित करते. चातुर्मासातील सेवेमध्ये सौ सुचिताताई, सौ जयश्रीताई यांनी मला हे विवेचन मांडण्याची संधी दिली. त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि आपल्या सर्वांना नमस्कार आणि धन्यवाद. खूप खूप जय सुंदर श्री झालं ताई. कृष्ण ताई. अतिशय छान सांगितलं. अगदी मोजक्या धन्यवाद. शब्दामध्ये पण खूप सुंदर. अगदी विश्वरूप दर्शन समोर धन्यवाद. उभं होतं आमच्या. छान वाटलं अगदी. खूप छान. अजून कोणाला काही धन्यवाद. बोलायचं असेल तर मी सगळ्यांना अनम्यूट करते आता. हो. हम्म. कारण कोणाला बोलायचं असेल तर बोलू शकता. इतका कठीण आहे एक हा अध्याय की आपण हो. आतापर्यंत म्हणत असताना आज ताईंनी तो इतका सुंदर समजावून सांगितला. खूप सुंदर छान. पद्धतीने सांगितलं आणि खरंच छान वाटलं ते ऐकताना. तो कुठे कठीण असं जाणवलं नाही. सुंदर, खूप छान सुंदर. छान. सुंदर सुंदर. सरळाने सोप्या भाषेत छान सांगितलं. आणि खूप स्पष्ट सुंदर. करताना मराठीतून सांगताना देखील त्याच्यातून आपल्याला संस्कृत आपला श्लोक आपल्या डोळ्यासमोर उभा राहत होता ताईंच्या हो. ह्याच्यातून. म्हणजे लक्षात येतं की ह्या श्लोकाविषयी ताई सांगतायत. बरोबर आहे. हा छान म्हणजे सांगितलं. हा पुढे आपल्याला भगवद्गीता समोर ठेवायची पण गरज वाटली नाही. त्यांचं ऐकलं की लक्षात येतं की हा श्लोक आलाय आता 11व्या अध्यायातला. प्रत्येक छोट्या छोट्या शब्दाची सुद्धा पटकन ओळख होत होती श्लोकातल्या. खूप सुंदर, अप्रतिम खूपच आणि छान ताई. अभ्यास 11वा अध्याय तुम्ही हा खूपच छान विश्लेषण खूपच विवेचन आणि अभ्यासपूर्ण होता ताई हा तुमचं विवेचनाचा. पूर्ण श्लोक समोर उभे राहत समोर विश्वरूप दर्शन उभं राहिलं एकदम मस्त. खूप छान ताई. झोपू का मग 10-15 मिनिट झोपते. छान सांगितलं. छायाताई छान सांगितलं. अभिनंदन. असं तुमचं प्रत्येक अध्यायाचं आहे का खूप छान छायाताई? सांगितलं. अभिनंदन. प्रत्येक अध्यायाचं आहे का त्यांचं असं? आहेत का म्यूट आहे? छायाताई धन्यवाद. धन्यवाद ताई. तुमचं असं प्रत्येक अध्यायावर केलंय का तुम्ही? आवाज येत नाही तुम्ही आवाज. हे करा. तुम्ही व्हिडिओ चालू ठेवा ताई. हा तुमचा व्हिडिओ चालू ठेवा. हा हा म्हणजे सर्वांना दिसतात तुम्ही. हा. मगाशी आम्ही धन्यवाद ताई. घाबरून पाहत होतो विश्वरूप असल्यामुळे. धन्यवाद. नाही, धन्यवाद. छान 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 सांगितलं. सुंदर. असं तुम्ही प्रत्येक अध्यायाचं तयार केलंय का? हा प्रत्येक अध्यायाचं तयार केलं का? नाही थोडं थोडं असं केलंय. अच्छा अच्छा. हम्म. तर छान सांगितलं आणि आम्हाला परीक्षेच्या दृष्टीने पण चांगला उपयोग होईल की केव्हा काय अर्थ आणि कसं उत्तर शोधायचं म्हणून. आतापर्यंत आम्ही श्लोकांच्या पाठीमागेच पळतो असतो जास्त करून. आताचा अर्थ कळल्यामुळे छान आहे. छान झालं. छान झालं. हो. धन्यवाद. चालेल. तुम्हाला सगळ्यांना समजलं यातच मला सगळं मिळालं. धन्यवाद.
खूप छान, खूप छान. सगळ्यांच्या प्रतिक्रिया पण छान होत्या आणि विश्वरूप दर्शन पूर्ण छान सांगितलं. अगदी समोर उभा राहिला पूर्ण विश्वरूप दर्शन अगदी. तुमचे अगदी अनंत धन्यवाद. आपण थांबायचं इथे का? थांबायचं आजच्या इथे आपल्याला हो थांबायचं आहे. चालेल ताई. थांबायचं ना? ओके, चालेल. हा, धन्यवाद कुलकर्णी ताई, खूप छान प्रवचन तुमचं. हरकत नाही, चालू म्हणा. माझा आवाज काही तितकासा व्यवस्थित नाहीये, पण ते सांगण्याचा प्रयत्न करते मी. हो गीतेतले भाव. हो हो. कथिली गीता कृष्णे पार्था, मोहाचा तू त्याग करी, सौख्याचा संसार करी. प्रथमाध्यायी सेना पाहून अर्जुन मोहित झाला, म्हणून त्याला द्वितीयाध्यायी सांख्य योग तो वदला. अमरावय तत्वाला देह विनाशी शोक कशासी, उठ घेई तू चाप करी, सौख्याचा संसार करी. कर्मा वाचुनी राहसी कैसा, प्रकृती घे करवोनी. यास्तव विधिता नियतची कर्मे, करी फल आशा त्यजुनी. कथी तिसऱ्या प्रकरणी चौथ्याध्यायी सांगे पाही, कर्म ब्रह्म रूप मनी धरी, सौख्याचा संसार करी. कर्मयोगी संन्यासी एकच, लक्षण कथी सिद्धांचे. समदृष्टीने ब्रह्मी रंगले, साचे कृतकृत्याचे. पंचम अध्यायाचे साधायास योगाभ्यास, सहाव्याध्यायी कथी हरी, सौख्याचा संसार करी. ज्ञान विज्ञान ज्ञानामधुनी, माईक जगदोत्पत्ती. त्रिगुणात्मक मम माया दुस्तर, तरती जयती. सप्तम भगवंत तोती, कथी आठव्या ते सतत चिंतने. मृत्यू समयी पावे हरी, सौख्याचा संसार करी. भक्त अनन्य जीवलग माझा, मी त्याचा कैवारी. हो का शूद्र वैश्या नारी, मम पदीचे अधिकारी. कथी नवव्यात मुरारी, दहाव्याध्यायी अनंतशाही. वर्ण विभूती कितीतरी, सौख्याचा संसार करी. अकराव्या ते विश्वरूपा ते, अर्जुन बघता झाला. अंत न बघता महाभयंकर, काळाच्या काळाला. जगशासन करण्याला, भक्ती सोपा या मम रूपा. बारावा हा ध्यानी धरी, सौख्याचा संसार करी. तो क्षेत्र क्षेत्रज्ञ योग, 13व्या मध्ये वदिला. शरीर क्षेत्र जाणे त्याला, तो क्षेत्रज्ञ असे वदला. भय प्रकृती पुरुषाला, 14व्यात त्रिगुण वृत्तांत. गुणातीत तो माझे परी, सौख्याचा संसार करी. वेदांचे जे परम गुह्य ते, कथिले 15व्यात. क्षराक्षराने विभिन्न मजला, पुरुषोत्तम म्हणतात. केवळ अभिध्यानार्थ, 16व्यात सभाग्य पार्थ.
दैवी संपत्ती श्रवण करी, सौख्याचा संसार करी. उपदेशाश्रम श्रद्धा भागा 17व्या अध्यायी. गुणानुवादी तरती श्रद्धा, राजस तामस पाही. ही सात्विक अनुयायी, तो 18वा ध्यानी धरावा. टाकुणी सर्व ही हरिवरी, सौख्याचा संसार करी. ऐकुणी भगवंताच्या वचना, अर्जुन सावध झाला. चूडामणी नागेश सेविता, अमृतमय वचनाला. गीता तात्पर्याला, जेथे नरनारायण तेथे, भाग्य विजय श्री सतत करी. सौख्याचा संसार करी. कथिली गीता कृष्णे पार्था, मोहाचा तू त्याग करी. सौख्याचा संसार करी. सौख्याचा संसार करी. जय श्री कृष्ण. खूप छान जाई. सौख्याचा संसार करता करता हा भवसागर पार करायचा आहे आपल्याला. खूप छान अगदी. छान. फारच सुंदर, फारच सुंदर. आपल्या ग्रुपवर टाकायला सांगा ना सुचिताताई हो, त्यांना. हो, आणि हो, टाकते. नक्की नक्की कालचं पण नक्की. मेधाताईंनी पण त्यातनं पाठवणार होत्या कालच्या कविता. त्यांनी जे कविता म्हणजे असंच गाणी रूपात जे वाचलं तेही नाही पाठवलंय त्यांनी. तेही सांगायला टाकतील टाकतील. हा. आहेत का मेधाताई, आहेत का वेलणकर माहिती नाही, हो पण हो हो असतील तर टाकतील, नक्कीच हा. टाकतील. निशाताई खूप छान, मस्त, अगदी सगळं सार आलंय. ताई काल 2 दिवस जरा सुंदर. गडबड आहे. मी पाठवते. चालेल. नक्की पाठवते.